छत्रपती शिवाजी महाराज चौक दिवा शहर येथून दिवा शहरातील अनेक बांधव छत्रपतींचा जयघोष करत मराठा योद्धा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व स्वयंसेवक म्हणून सेवा देण्यासाठी दिव्यातून शेकडोच्या संख्येने रवाना झाले। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत योद्धाला साथ देण्यासाठी सतत कार्यरत राहण्याचा निश्चय मराठा बांधवांनी केला। त्याचबरोबर दिवा शहरातील माता भगिनींना आरक्षणाच्या या शेवटच्या लढाईसाठी सर्वांनी तन मन आणि धनाने सामील व्हा असं सकल मराठा समाज व भारतीय मराठा संघाच्या वतीने आवाहन करण्यात आलं। प्रसंगी दिव्यातील RPI आठवले गट तसेच वंचित पक्षाने देखील पाठिंबा दिला असून अनेक बौद्ध बांधव देखील सहभागी झाले होते। जय शिवराय। आज दिवा शहरातील सकल मराठा बांधव मराठा योद्धा जरांगे पाटील साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी पाठिंबा म्हणण्याऐवजी जोपर्यंत आपले योद्धा जरांगे पाटील साहेब ठामपणे तिथं आहेत तोपर्यंत आम्ही तिथं सर्व दिवा शहरातील मराठा बांधव आम्ही जाणार आहे। तिथे स्वयंसेवक म्हणून आम्ही काम करणार आहे, कारण जी काही ग्रामीण भागातून लोक आलेले आहेत आज आमच्याकडे हा स्वयंसेवकचा बॅच आहे। याच्यामध्ये आम्ही सूचना दिल्या आहेत सर्वांना, कारण ग्रामीण भागातून जी लोक आलेले आहेत लढा किती दिवस चालेल ते सांगता येत नाही, त्यामुळं जी काय सेवा देता येईल स्वयंसेवक म्हणून ती देणार आहे। त्या व्यतिरिक्त आपल्या शहरातून गरज पडली तर आम्ही घराघरातून जे काय भाकरी खरडा ते लागणारं जे आहे ते आम्ही आज तिथं जाऊन ते सुरुवात करणार आहे। जरांगे पाटील साहेब आपलं घरदार सोडून गेले 6 ते 7 वर्ष जीवाचं दान करत आहे। हा आरक्षणाचा शेवटचा लढा आहे, हा शेवटचा एल्गार आहे, आता नाही तर कधीच नाही। आणि ह्याचसाठी दिवा शहरातील सकल मराठा समाज माता बंधू भगिनीने आम्ही सर्व आज एकत्र जमलेलो आहोत। आम्ही स्वयंसेवक म्हणून दिवा शहरातून एकजुटीने एकत्र जात आहोत। माता बंधू भगिनी ज्यांना जसं जमेल तसं आम्ही ट्रेनचा प्रवास करायला सांगितलेला आहे, कारण जरांगे पाटील साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की गाड्या कुणी आणू नका। त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच या दिवा शहरातील समस्त सकल मराठा बांधव आम्ही एकत्रितरित्या जी सेवा करता येईल जे देता येईल ते देण्यासाठी आणि समस्त जरांगे पाटील साहेबांच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही शेवटची लढाई लढून विजयश्री आणण्यासाठी आम्ही जातो।